गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदाचा राजीनामा देताना अरुण डोंगळे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते चांगलेच चर्चेत आले होते। त्यावेळी तसंच विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबरच्या जवळीकीमुळे ते शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा होत होती। आज त्यांनी आपण शिंदे गटाच्या वाटेवर होतो, पण मुलाच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं सांगितलंय। थोडीशी आमची पावलं तिकडे चालली होती, हे पण मान्य करूया। म्हणून आम्ही खासदार लोकसभेला संजय मंडलिकांचा प्रचार केला। सगळी तुम्हाला माहीत नसेल मतदारसंघातली माणसं जवळजवळ 1 एप्रिल पडला होती। काँग्रेस बेस संजय काढपाकी आम्ही माझा आंबेडकर निर्णय घेतला, प्रकाशराव निवडून आले, म्हणजे लाईन तीच होती म्हणजे चालेल। पण एक मुद्दा काय झाला, लगेच आमचा आग्रह फार मोठा आहे की राष्ट्रवादी राहावं। काँग्रेसमध्ये घुसमट होतीये म्हणून पक्ष बदल करताय का, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये आपली घुसमट होत नव्हती असं स्पष्ट केलं। नाही, मला काय बंटी पडल्याच्या काँग्रेसमध्ये आपल्या काय घुसमट नव्हती। होती घुसमट माझी पेन पडलं काँग्रेसमध्ये, मी कुठं बोलणार नाही। पण ते आता बंटी पडल्या काँग्रेसमध्ये कधी जमा घुसमट नव्हती काय, तसं तिने आम्हाला प्रेफरन्स कधी बोललं नाही, मला वाटत नाही तो काय मला आहे झाले असेल तर पूर्वीच। मुलगा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा महाराष्ट्र प्रदेश युवक सचिवपदी काम करतोय, त्यामुळं मुलगा एका पक्षात आणि बाप एका पक्षात असं होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात असून 23 सप्टेंबरला हा पक्षप्रवेश होणार असल्याचं त्यांनी सांगितलं।